प्रश्न पहिला आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक. आपल्याला खाली एक शब्द दिलेला आहे व त्या शब्दाचा अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे व जो शब्द या खाली एक लाईन दिलेली आहे या लाईनमध्ये फिट बसेल असा असावा. तर कोणत्या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे, तर तो शब्द आहे कॉम्प्रेस. कॉम्प्रेस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर कॉम्प्रेस या शब्दाचा अर्थ काय होतो, तर कॉम्प्रेस म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा आपण दाबून त्याची साईज कमी करतो तेव्हा त्याला कॉम्प्रेस असं म्हणतो. एखाद्या गोष्टीची दाबून साईज कमी करणे म्हणजे कॉम्प्रेस करणे असे आपण त्याला म्हणतो. आता आपल्याला कॉम्प्रेस या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे 4 पर्यायांमधून. तर ते पर्याय आहेत श्रिंक, अब्रिज, एनलार्ज, रिस्ट्रिक्ट. आता आपण एक एक पर्याय व त्याचा अर्थ बघूया जेणेकरून आपल्याला उत्तर शोधणे सोपे जाईल. श्रिंक म्हणजे काय, तर श्रिंक म्हणजे लहान होणे किंवा आटणे. श्रिंक म्हणजे लहान होणे किंवा आटणे. अब्रिज म्हणजे संक्षिप्त स्वरूपात किंवा संक्षिप्त रूपात एखाद्या गोष्टीला मांडणे. अब्रिज म्हणजे संक्षिप्त रूप. एनलार्ज म्हणजे आकार वाढवणे किंवा मोठा करणे. मोठा करणे. एनलार्ज म्हणजे आकार वाढवणे किंवा मोठा करणे. रेस्ट्रिक्ट म्हणजे मर्यादित करणे. रेस्ट्रिक्ट म्हणजे मर्यादित करणे. तर आता आपल्याजवळ कॉम्प्रेस हा शब्द, त्याचा अर्थ व 4 पर्याय व त्यांचे अर्थ आहेत. आता आपल्याला कॉम्प्रेस म्हणजे एखाद्या गोष्टीची साईज कमी करणे याच्या विरुद्धार्थी शब्द म्हणजे एखाद्या गोष्टीची साईज वाढवणे किंवा आकार वाढवणे हे शोधायचं आहे पर्यायामधून. तर तो पर्याय आहे एनलार्ज. एनलार्ज म्हणजे एखाद्या गोष्टीची आकार वाढवणे किंवा एखाद्या गोष्टीची साईज वाढवणे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 एनलार्ज. कॉम्प्रेसच्या विरुद्धार्थी किंवा अँटोनिम आहे. आता हा शब्द आपण या लाईन मध्ये घालून बघूया की तो परफेक्ट बसतोय का नाही. दे आर गोइंग टू एनलार्ज देअर लॉन बाय रिड्युसिंग द साइज ऑफ द फ्लॉवर बेड्स. याचा अर्थ काय होतो, तर त्यांच्या बागेत असलेल्या फुलांचे जे गालीचे आहेत त्यांची साईज कमी करून ते त्यांच्या लॉनचा आकार वाढवणार आहेत असं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न दुसरा, फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर प्रेपोजिशन. आता प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. खाली एक आपल्याला लाईन दिलेली आहे, त्या लाईन मधील रिकामी जागा आपल्याला शब्दयोगी अव्ययाने भरायची आहे. तर ती लाईन आहे, वॉटर इज लिकिंग डॅश डॅश द क्रॅक इन द वॉल. आणि पर्याय आहेत ऑन, थ्रू, विथ आणि फॉर. आता आपण एकेका पर्यायाचा अर्थ बघूया जेणेकरून आपल्याला समजेल की कोणता शब्द या वाक्यात फिट बसतोय. ऑन म्हणजे च्यावर. ऑनचा अर्थ होतो च्यावर. थ्रू म्हणजे च्यामधून. थ्रूचा अर्थ होतो च्यामधून. विथचा अर्थ होतो च्याबरोबर. विथचा अर्थ होतो च्याबरोबर. फॉरचा वापर आपण करतो एखाद्या घटनेचा कालखंड किंवा त्याचा उद्देश दर्शवण्यासाठी. घटनेचा कालखंड किंवा उद्देश दाखवणे. तर या 4 पैकी एक शब्दयोगी अव्यय आपल्याला या रिकामी जागी भरायचे आहे. तर ह्याचा अर्थ असा होतो की भिंतीच्या ज्या चिरा आहेत त्या चिरांमधून पाणी गळत आहे. आता इथे आपण ऑन यूज केले तर याचा अर्थ असा होईल की भिंतीचे चिरे वरून पाणी गळत आहे. थ्रू टाकले तर याचा अर्थ होईल भिंतीच्या चिरांमधून पाणी गळत आहे. विथ जर यूज केले तर याचा अर्थ असा होईल की भिंतीच्या चिराबरोबर पाणी गळत आहे. फॉरचा जर यूज केला तर असा अर्थ होईल की त्याचं कारण आपण दाखवतोय. त्यामुळे हा तर पर्याय अजिबात येत नाही. त्यामुळे याचं अचूक जर उत्तर असेल तर भिंतीच्या चिरांमधून पाणी गळत आहे. त्यामुळे याचं अचूक उत्तर असेल थ्रू. वॉटर इज लिकिंग थ्रू द क्रॅक इन द वॉल हे याचं अचूक उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न तिसरा आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. आपल्याला खाली एक शब्द दिलेला आहे व त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायला सांगितलेला आहे व तो शब्द आहे अबॅन्डन. तर अबॅन्डन या शब्दाचा अर्थ होतो त्याग करणे किंवा सोडून देणे. त्याग करणे, सोडून देणे. अबॅन्डन म्हणजे त्याग करणे किंवा सोडून देणे. तर खाली 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अबॅन्डन म्हणजे त्याग करणे किंवा सोडून देणे याच्या विरुद्धार्थी जो पर्याय असेल तो आपल्याला शोधायचा आहे. तर एक एक पर्याय व त्याचा अर्थ आपण बघूया. सरेंडर, तर सरेंडर याचा अर्थ होतो शरण जाणे. सरेंडर म्हणजे शरण जाणे. ॲडॉप्टचा अर्थ होतो दत्तक घेणे किंवा स्वीकारणे. दत्तक घेणे किंवा स्वीकारणे. ॲडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे किंवा स्वीकारणे. डंप म्हणजे टाकून देणे. आणि डेझर्टचा अर्थ होतो वाळवंट किंवा निर्जन.
निर्जन. डेझर्ट म्हणजे वाळवंट किंवा निर्जन. तर सरेंडर म्हणजे शरण जाणे, अडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे किंवा स्वीकारणे, डंप म्हणजे टाकून देणे आणि डेझर्ट म्हणजे वाळवंट किंवा निर्जन ठिकाण. तर आता आपल्याला अबॅन्डनच्या विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. अबॅन्डन म्हणजे त्याग करणे किंवा सोडून देणे. याच्या विरुद्धार्थी काय असेल तर स्वीकारणे. सोडून देण्याच्या विरुद्धार्थी काय असू शकते तर स्वीकारणे. तर या आशयाचा पर्याय आहे अडॉप्ट. तर अडॉप्टचा अर्थ होतो दत्तक घेणे किंवा एखाद्याला स्वीकारणे. तर त्यामुळे अबॅन्डन याचा विरुद्धार्थी शब्द किंवा अँटोनिम असेल अडॅप्ट हा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 4 आहे, सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. खाली 4 आपल्याला वाक्य दिलेले आहेत व 4 वाक्यांपैकी एकच वाक्य जे आहे जे ग्रॅमॅटिकली करेक्ट असेल. आणि या 4 वाक्यांचा साधारणतः आशय असा आहे की तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध किंवा छळाविरुद्ध तुम्हाला स्वतःचे रक्षण करता आले पाहिजे. आता ही जी वाक्य आहेत ती रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनची आहेत. यालाच आपण मराठीत आत्मवाचक सर्वनामे असं म्हणतो. ही वाक्य बारकाईने बघाल तर तुमच्या लक्षात येईल यू वन सेल्फ, यू युअर सेल्फ्स, यू देम सेल्फ्स, यू युअर सेल्फ. तर जेव्हा आपण यू वापरतो आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असते तेव्हा यू नंतर युअर सेल्फ आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमच्यावर होणाऱ्या अन्यायांविरुद्ध स्वतःचे रक्षण करता आले पाहिजे. त्यामुळे याचा अचूक पर्याय असेल पर्याय क्रमांक 4. इथं जर दे असतं तर दे शुड लर्न टू डिफेंड देमसेल्व्स अगेन्स्ट बुलीज असं आलं असतं. इथं जर वी असतं तर वी शुड लर्न टू डिफेंड अवर सेल्व्स अगेन्स्ट बुलीज असं आलं असतं. आणि यू जेव्हा येतं त्यावेळी युअर सेल्फ असतं. तसंच आयसाठी माय सेल्फ आपण यूज करतो. त्यामुळे 4 वाक्यांपैकी अचूक वाक्य आहे पर्याय क्रमांक 4चे यू शुड लर्न टू डिफेंड युअर सेल्फ अगेन्स्ट बुलीज. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 5 आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. खाली एक आपल्याला शब्द दिलेला आहे व या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा. तर तो शब्द आहे अरॅबल. तर अरॅबल या शब्दाचा अर्थ होतो उपजाऊ जमीन किंवा सुपीक जमीन. तर आता आपल्याला खाली 4 पर्याय दिलेले आहेत. त्या पर्यायामधून अरॅबल म्हणजे सुपीक जमीन किंवा उपजाऊ जमीन याला समानार्थी असणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. एक एक पर्याय आपण आता बघूया. पहिला पर्याय आहे अराइड. अराइडचा अर्थ होतो कोरडी, कोरडी जमीन. अराइड म्हणजे कोरडी. त्यानंतरचा पर्याय आहे स्टेराईल. स्टेराईलचा अर्थ होतो नापीक, स्टेराईल म्हणजे नापीक. त्यानंतरचा पर्याय आहे सलाईन. सलाईनचा शब्द अर्थ होतो क्षारयुक्त किंवा खारट किंवा क्षार जास्त असलेले. चौथा पर्याय आहे फर्टाईल. फर्टाईल म्हणजे सुपीक. 4ही पर्याय व त्यांचे अर्थ आपल्याला समजलेले आहेत. तर आपल्याला अरॅबल म्हणजे सुपीक किंवा उपजाऊ जमीन याच्या समानार्थी असणारा शब्द खालील पर्यायामधून शोधायचा आहे व तो आहे फर्टाईल. फर्टाईल याचा देखील अर्थ होतो सुपीक किंवा उपजाऊ जमीन. याचबरोबर कल्टिवेबल हा देखील शब्द याला समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. कल्टिवेबल, अरॅबल, फर्टाईल हे सर्व शब्द एकमेकास समानार्थी शब्द आहेत किंवा सिनोनिम, एकमेकांचे सिनोनिम आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाईन वर्ड इन द गिवन इडियम. इफ देअर इज नो नीड टू सबस्टिट्यूट इट, सिलेक्ट नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. ओके, तर आपल्याला खाली एक इडियम दिलेली आहे आणि या इडियम मध्ये एक अंडरलाईन केलेला वर्ड आहे. या अंडरलाईन केलेल्या वर्डच्या जागी आपल्याला एक परफेक्ट बसणारा जो ही म्हण पूर्ण करेल. इडियमचा अर्थ होतो म्हण. इडियम म्हणजे म्हणी. ब्युटी इज इन द आयज ऑफ द मॅन. तर मॅन या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे. म्हणजे या मॅन या शब्दाच्या जागी आपल्याला परफेक्ट शब्द, जो शब्द हे म्हण पूर्ण करेल तो शब्द आपल्याला शोधायचा आहे. आता जर आपल्याला म्हण पाठ असेल तर याचं अचूक उत्तर लगेच येईल. पण जर नसेल तर कसं शोधायचं आहे ते बघा. आता तर ती म्हण आहे ब्युटी इज इन द आयज ऑफ द डॅश डॅश. आता डॅश डॅश किंवा या मॅनच्या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द शोधायचा आहे. तर आता आपण एक एक पर्याय बघूया. पहिला पर्याय आहे पिक्चर. पिक्चर म्हणजे चित्र. आता हा पर्याय या मॅनच्या ठिकाणी घालून बघूया. ब्युटी इज इन द आयज ऑफ द पिक्चर. आता पिक्चर किंवा चित्र, चित्राला कधी डोळे असतात का? नाही. त्यामुळे हा पर्याय नॉनसेन्स पर्याय आहे. त्यामुळे हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड हा लास्ट ऑप्शन असतो. जर आपल्याला उत्तरच सापडले नाही तर हा पर्याय त्याचं उत्तर असतो. त्याच्यानंतर बी होल्डर. बी होल्डर या शब्दाचा अर्थ असतो बघणारा.
आता बी होल्डर हा शब्द मॅनच्या ठिकाणी ठेवून बघूया. ब्युटी इज इन द आयज ऑफ द बी होल्डर, म्हणजे याचा अर्थ होतो सुंदरता ही बघणाऱ्याच्या डोळ्यात असते. आणि हा पर्याय बरोबर. आपली जशी दृष्टी असते त्याच दृष्टीने आपल्याला जग दिसते, असा त्याचा साधारणतः अर्थ होतो. त्यानंतर चौथा पर्याय सुद्धा आपण टाकून बघूया. चौथा पर्याय आहे वॉचर, तर हा एक नॉनसेन्स पर्याय, त्यामुळे याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 बी होल्डर. ब्युटी इज इन द आयज ऑफ द बी होल्डर, सुंदरता ही बघणाऱ्याच्या डोळ्यात असते. त्यानंतर आपण काही महत्वाच्या इडियम्स आणि फ्रेजेस बघूया ज्या तलाठी भरतीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत. या ज्या 6 इडियम्स आहेत ह्या वारंवार TCS ने विचारलेल्या आहेत, त्यामुळे यातील एखादी पुन्हा रिपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर आपण एक एक करून बघूया. तर पहिली इडियम बघूया, कॉक अँड बुल स्टोरी. तर कॉक अँड बुल स्टोरी म्हणजे अँड ॲब्सोल्युटली अबसर्ड टेल किंवा एखादी फुली स्टोरी, म्हणजे एखादी काल्पनिक गोष्ट. समजा तुम्ही एखाद्या मित्राला काही उसने पैसे दिले असतील व ते मागण्यासाठी जेव्हा तुम्ही त्याला कॉल करता तेव्हा तो तुम्हाला काहीतरी कुक अँड बुल स्टोरी सांगून पैसे देण्यास नकार देतो. तर ती म्हणजे एखादी खोटी गोष्ट किंवा काल्पनिक गोष्ट सांगतो आणि तुम्हाला पैसे देण्यास नकार देतो, तर त्या गोष्टीला कुक अँड बुल स्टोरी म्हणतात. कुक अँड बुल स्टोरी म्हणजे काल्पनिक गोष्ट किंवा अशक्यप्राय अशी गोष्ट असते ती. त्यानंतर दुसरा आहे ॲट 6s अँड 7s. ॲट 6s अँड 7s म्हणजे इन डिसऑर्डर्ड मॅनर, म्हणजे अतिशय विस्कळीत असलेली गोष्ट. सपोज यू व्हिजिटेड अ फ्रेंड्स हाऊस अँड यू सॉ ऑल द क्लॉथ्स वेअर लाईक अ ॲट 6s अँड 7s, म्हणजे त्याचे कपडे असे इकडे तिकडे असे घरात पडलेले होते, तर त्याला म्हणायचं ॲट 6s अँड 7. ॲट 6s अँड 7s म्हणजे इन डिसऑर्डर, विस्कळीत किंवा अस्ताव्यस्त. त्यानंतर ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. तर ॲपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे कज ऑफ क्युरल किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो भांडणाचे कारण. ॲपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे कज ऑफ क्युरल म्हणजे भांडणाचे कारण. या आशयानं आपण ही म्हण वापरतो ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. त्याच्यानंतरचे आहे बाय अँड लार्ज. बाय अँड लार्जचा अर्थ होतो ऑन द होल, म्हणजे सर्वच्या सर्व माझा आहे, या आशयानं आपण हा शब्द वापरतो. त्यानंतर ब्रेक द आईस. ब्रेक द आईस यालाच एक अजून एक समानार्थी इडियम आहे बरी द हॅचेट या नावाने. याचा अर्थ होतो की आपण जेव्हा भांडतो किंवा आपण एखाद्या व्यक्तीबरोबर वाद घालतो, तो भांडण किंवा वाद झाल्यानंतर आपण जेव्हा एकत्र येतो ते सगळं मिटवून, तर त्यावेळी त्याला म्हणायचं ब्रेक द आईस किंवा बरी द हॅचेट. त्यानंतर पुढची इडियम आहे ऑन क्लाउड 9. ऑन क्लाउड 9 म्हणजे याचा अर्थ होतो अतिशय आनंदी होणे किंवा व्हेरी हॅप्पी. जेव्हा तुम्हाला एक्स्ट्रीमली जास्त आनंद होतो, जेव्हा तुम्ही एक्स्ट्रीमली हॅप्पी असता, तेव्हा तुम्ही ऑन क्लाउड 9 ही फ्रेज वापरू शकता. सपोज यू गॉट सिलेक्टेड ॲज अ तलाठी देन यू आर ऑन क्लाउड 9, या आशयानं आपण ती इडियम वापरतो. तर ह्या काही महत्त्वाच्या इडियम आणि फ्रेजेस आहेत, त्या रिपीट होत आहेत, त्यामुळं ह्या पाठ करून ठेवा. या व्हिडिओची जर PDF पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तेथून तुम्हाला भेटेल. त्याचबरोबर प्रत्येक विषयाच्या इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट आणि काही महत्त्वाचे स्टडी मटेरियल देखील वेळोवेळी टेलिग्राम चॅनलवर अपलोड केला जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. सेंटेन्स ऑफ अ पॅरेग्राफ आर गिवन बिलो इन अ जम्बल्ड ऑर्डर. अरेंज द सेंटेन्सेस इन अ करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहेरंट पॅरेग्राफ. ओके, तर आपल्याला 4 वाक्य खाली दिलेले आहेत A, B, C आणि D. तर ही 4 वाक्य रँडमली दिलेले आहेत, त्यांना आपण एकानंतर एक याप्रमाणे अरेंज करायचं आहे. त्यांचा आधी अर्थ समजून घेऊया, म्हणजे त्यानंतर आपल्याला कोणत्या घटनेनंतर कोणती घटना घडलेली आहे हे आपल्याला एका क्रमाने मांडता येईल, जेणेकरून त्याला एक अर्थ प्राप्त होईल. तर आपण एक एक वाक्य बघूया. माय ग्रँडमदर कॉल्ड मी टू द पूजा प्लेस अँड मेड मी सिट डाऊन ऑन अ स्टूल. याचा अर्थ होतो की माझ्या आजीने मला पूजास्थळी बोलवलं आणि मला एका स्टूलवर बसवलं. त्यानंतर दुसरे वाक्य आहे आय वॉज सरप्राइज्ड अँड टेकन अबॅक. याचा अर्थ होतो की मी आश्चर्यचकित झालो आणि मागे सरकलो. त्याच्यानंतर पुढचे वाक्य आहे शी बेंट डाऊन अँड टचड माय फीट. याचा अर्थ होतो की ती खाली वाकली आणि ती माझ्या पाया पडली. आणि चौथे वाक्य आहे देन शी डिड समथिंग अनयुज्युअल. आणि चौथ्या वाक्याचा अर्थ होतो की त्यानंतर ती अशी काहीतरी विचित्र वागली. आता ही 4 वाक्य आहेत आणि या 4 वाक्यांचा अर्थ आपण बघितलेला आहे. तर आता एकानंतर एक आपण त्यांना अरेंज करून घेऊया. त्यातलं पहिलं वाक्य कोणतं असू शकतं? 4 पर्याय जर बघितले तर हेच पहिलं वाक्य प्रत्येक ठिकाणी आहे. याचा अर्थ हे पहिलं वाक्य आहे, म्हणजे हे पहिलं वाक्य आहे, म्हणजे माझ्या आजीने मला पूजेस्थळी बोलवलं आणि मला एका स्टूलवर बसवलं. त्यानंतर काय घडलं असू शकते? तर त्यानंतर तिनं असं काहीतरी ती विचित्र वागली, हा दुसरा पर्याय. त्यानंतर ती काहीतरी विचित्र वागली, म्हणजे हा दुसरं वाक्य असू शकते. आता बघा, ह्या 2 वाक्यानंतर वाक्य कसं होतंय? माझ्या आजीने मला पूजास्थळी बोलवलं आणि मला एका स्टूलवर बसवलं. त्यानंतर ती काहीतरी विचित्र वागली. पुढे काय वागली ती? तर ती शी बेंट डाऊन अँड टचड माय फीट. ती वाकली आणि तिने माझ्या पाया पडली, हे. आणि ह्यामुळे
चौथं वाक्य येते की आय वॉज सरप्राइज्ड अँड टेकन अबॅक. मग यामुळे मी आश्चर्यचकित झाले आणि मी किंवा आश्चर्यचकित झालो आणि मागे सरकलो. तर हा त्याचा क्रम असेल ए, डी, सी आणि बी. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर असेल. पुन्हा एकदा आपण हे 4 वाक्य बघूया. बघा त्याला आता कसा अर्थ प्राप्त होतोय. माझ्या आजीने मला पूजास्थळी बोलवलं आणि मला एका स्टूलवर बसवलं. त्यानंतर ती काहीतरी विचित्र वागली. ती अचानक वाकली आणि ती माझ्या पाया पडली आणि त्यामुळे मी आश्चर्यचकित झालो आणि मागे सरकलो. क्वेश्चन नंबर 7चे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए, डी, सी, बी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 8वा. सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाइन्ड वर्ड इन अ गिवन इडियम. इफ देअर इज नो नीड टू सबस्टिट्यूट इट, सिलेक्ट नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. इथे पण आपल्याला एक म्हण दिलेली आहे. तर या अंडरलाईन शब्दाच्या जागी आपल्याला योग्य शब्द शोधायचा आहे. जर ही म्हण आहे अशी बरोबर असेल तर नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड हा पर्याय त्याचं अचूक उत्तर असेल. पण या हँडच्या जागी जर दुसरा कोणता शब्द येते असेल तर ह्या पर्यायामधून तो आपल्याला शोधायचा आहे. तर बघूया ती म्हण काय आहे. पुल समवन्स हँड. तर ही म्हण बरोबर आहे का? तर नाही. पुल समवन्स हँड असं येत नाही. एखाद्याचा हात खेचणे अशा आशयाची म्हण इंग्लिशमध्ये नाहीये. त्यामुळे आपण एक पर्याय बघूया. पुल समवन्स लेग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. तर कम्प्लीट म्हण अशी आहे पुल समवन्स लेग आणि याचा अर्थ होतो की एखाद्याचा पाय खेचणे किंवा चेष्टा मस्करी करणे. तर पुल समवन्स लेग या इडियमचा अर्थ होतो चेष्टा मस्करी करणे. तर पुल समवन्स नोज किंवा पुल समवन्स इयर असं काही अशा आशयाची कोणतीही म्हण नाहीये. तर हे दोन्ही पण नॉनसेन्स ऑप्शन्स आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 9. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. आपल्याला खाली एक समानार्थी शब्द दिलेला आहे. त्या अर्थाचा आपल्याला योग्य शब्द पर्यायांमधून शोधायचा आहे. तर तो शब्द आहे एक्झॉस्टेड. तर एक्झॉस्टेड याचा अर्थ होतो दमलेला. तर ह्या दमलेला या अर्थाचा खालील 4 पर्यायामधून आपल्याला योग्य शब्द शोधायचा आहे. तर आपण एक पर्याय बघूया. पर्याय क्रमांक 1 हॅप्पी. तर हॅप्पीचा अर्थ होतो आनंदी. हॅप्पीचा अर्थ होतो आनंदी. त्यानंतर ड्रेन्ड. ड्रेन्डचा अर्थ होतो निचरा होणे. ड्रेनेज हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल त्यावरून तुम्हाला कल्पना येईल ड्रेन म्हणजे काय. तर ड्रेन्ड म्हणजे निचरा होणे. त्यानंतर एनर्जाइज्ड. एनर्जाइज म्हणजे उत्साही. एनर्जाइजचा अर्थ होतो उत्साही. आणि ग्लूमी म्हणजे खिन्न होणे किंवा डिप्रेस होणे. तर ग्लूमी म्हणजे खिन्न होणे, उद्विग्न होणे असा त्याचा अर्थ होतो. तर आपल्याला आता एक्झॉस्टेड म्हणजे दमलेल्याचा समानार्थी शब्द खालील शब्दांमधून शोधायचा आहे. तर हॅप्पीचा अर्थ होतो आनंदी, त्यामुळे हा तर पर्याय नाहीये. त्यानंतर ड्रेन्डचा अर्थ होतो निचरा होणे. त्यानंतर एनर्जाइजचा अर्थ होतो उत्साही, त्यामुळे हा देखील पर्याय नाहीये समानार्थी. त्यानंतर ग्लूमी म्हणजे खिन्न होणे. खिन्न आणि दमलेल्यात फरक आहे, त्यामुळे हा देखील त्याचा पर्याय नाही. तर पर्याय क्रमांक 2 ड्रेन्ड म्हणजे निचरा होणे. एक्झॉस्टेडलाच कधी कधी ड्रेन्ड या अर्थानं वापरलं जातं. पर्याय क्रमांक 2 ड्रेन्ड हा योग्य पर्याय आहे. तर एक्झॉस्टेडला अजून कोणते शब्द समानार्थी शब्द वापरले जातात तर टायर्ड हा देखील एक शब्द वापरला जातो. त्यानंतर वॉर्न आउट हा देखील शब्द वापरला जातो. तर एक्झॉस्टेडचे सिनोनिम्स आहेत टायर्ड, वॉर्न आउट आणि ड्रेन्ड. हे 4 शब्द एकामेकाचे सिनोनिम म्हणून वापरले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 10वा आहे चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. खाली एक आपल्याला वाक्य दिलेले आहे. त्या वाक्यासाठी ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण शोधायचे आहे. या वाक्यामधील रिकाम्या जागी परफेक्ट बसणारे विशेषण आपल्याला शोधायचे. तर आता ते वाक्य बघूया. व्हॅक्सिनेशन इज द मोस्ट डॅश डॅश वे टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. तर या रिकाम्या जागी आपल्याला 4 पर्यायांमधून योग्य पर्याय आपल्याला ठेवून बघायचा आहे जो परफेक्ट बसेल. आपण आता काय करूया एक पर्याय या ठिकाणी ठेवून बघूया की कोणता पर्याय ठेवल्यानंतर की वाक्याला कंप्लीट अर्थ प्राप्त होतोय. तर पहिल्यांदा बेस्ट ठेवून बघूया. व्हॅक्सिनेशन इज द मोस्ट बेस्ट वे टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. आता बेस्ट आणि मोस्ट हे दोन्ही शब्द एकमेकांसोबत कधीच येत नाहीत. ह्याऐवजी हे वाक्य कसे असायला पाहिजे होते. व्हॅक्सिनेशन इज द बेस्ट वे टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. मोस्ट आणि बेस्ट सोबत येत नाही, त्यामुळे हा पर्याय याचं उत्तर असू शकत नाही. त्यानंतर दुसरा पर्याय गुड हा ठेवून बघूया. व्हॅक्सिनेशन इज द मोस्ट
गुड वे टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. आता मोस्ट गुड ह्या शब्दाचा अर्थच बेस्ट होतो, त्यामुळे हे दोन्ही शब्द देखील इथे वापरू शकत नाही, त्यामुळे हा देखील पर्यायाचा येत नाही. त्यानंतर बेटर हा शब्द ठेवून बघूया. वॅक्सिनेशन इज द मोस्ट बेटर वे टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. हा देखील पर्याय नॉनसेन्स पर्याय आहे, हे देखील त्याचं उत्तर येत नाही. त्यानंतर चौथा पर्याय इफेक्टिव्ह हा शब्द आपण इथे ठेवून बघूया. वॅक्सिनेशन इज द मोस्ट इफेक्टिव्ह वे टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. इफेक्टिव्ह या शब्दाचा अर्थ होतो परिणामकारक. इफेक्टिव्ह म्हणजे परिणामकारक. मग आता वॅक्सिनेशन इज द मोस्ट इफेक्टिव्ह वे टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. लसीकरण हा संसर्ग वाचवण्याचे सर्वात परिणामकारक मार्ग आहे. मग हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 इफेक्टिव्ह हा शब्द परफेक्ट फिट होतो आणि यामुळे या वाक्याला परिपूर्ण अर्थ प्राप्त होतो. वॅक्सिनेशन इज द मोस्ट इफेक्टिव्ह वे टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. तर हे होते TCSने सातत्याने विचारलेले 10 प्रश्न. या प्रकारचे प्रश्न TCS सातत्याने विचारत आहे, त्यामुळे येणाऱ्या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये देखील ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिसून येतील आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपण येणाऱ्या काळात देखील घेणार आहे. त्याचबरोबर व्होकॅब्युलरीवर सेपरेट व्हिडिओ सिरीज देखील आपण चालू करणार आहे, जसे की सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, फ्रेजेस असतील, इडियम्स असतील, त्याचबरोबर ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स असतील, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच किंवा आणखीन जे काही महत्त्वाचे प्रकार ज्यावर TCS वारंवार प्रश्न विचारत आहेत किंवा टॉपिक आहेत त्यावर सेपरेट लेक्चर्स देखील किंवा सेपरेट व्हिडिओ देखील आपण बनवणार आहोत. ज्यांनी अजून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.